नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहेत? फर्स्ट क्लास माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर हा आहे बर्थडेच्या नंतरचा दिवस म्हणजे 10 तारीख 10 एप्रिल. तर मी हा व्लॉग शूट करतोय. हा मी नवीन माईक घेतलाय 300 रुपयाचा फ्रॉम उल्हासनगर. मला माहित नाही आवाज कसा येतो, पण मी असं विचार केला की थोडस टेस्ट केला पाहिजे ना. नॉट बॅड. याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन काहीच नाहीये. मी हा ह्याच्यासाठी घेतला होता कारण आम्हाला रील शूट करायचे असतात. तर रील मध्ये कसा आवाज आला पाहिजे क्लिअर म्हणून घेतला होता. पण आय थिंक सो मला दुसराच माईक घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन नाही. तिकडे माझी बायको पण बघते, चूक करून झाली कारण की 300 रुपये वाया घालवले. त्याला कोणाला नाही सांगता येत नाही ते सांग ना. बघा आवाज येतो तुम्हाला क्लिअर. हा जर आवाज क्लिअर आला तर नक्कीच मला सांगा. माझ्या बायकोचं तिथपर्यंत तिकडनं ओरडली ती मला त्याला तेव्हाच सांगितलेलं मी. अहो त्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन, पण मी बावड आहे त्या बॉक्समध्ये बघितलं नाही सगळं. पण ठीक आहे मी फालतूगिरी करतो शरद तू. नाही त्याने सांगितलेलं तुझं तरी पण तू घेतला. नाही त्यांनी मला नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं ना तुझ्या समोर तुला नॉईज कॅन्सलेशन आहे इसमें. पण मी तुला काय बोललेली की तो एवढ्या खर्चामध्ये देतो तर तू बघ. अरे नाही तर तू घेतलं. ठीक आहे मित्रांनो, आपण थोड्या वेळात भेटू कारण की आता आमचा टाइम झालाय भांडायचा. आमचं भांडण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला परत भेटू. ठीक आहे, टेक केअर, बाय बाय. तर आमच्या मगाशच्या भांडणाचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो आम्ही तो तिकडेच पॉज केला. भांडण झालं आणि आता रात्रीचे खरं सांगू ना 11:30 झाले. 11:30 झाले. खूप लेट झालाय आणि मी तुला बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की फोटोज दाखवायचे. फोटोज हो, पण ऍक्च्युली सांगू ना तर अल्बम तर भरपूर आहे, पण त्याच्यामध्ये फोटो ना बरेच खराब झाले. म्हणजे एक रिपीटेड पण आहेत आणि सगळ्यात पहिलं म्हणजे थोडे जुने आहेत ना फोटो, तर ते निस्तेज झालेले आहेत थोडे. तर आम्ही निस्तेज म्हणजे थोडेसे ब्लॅकिश झाले. तर आम्ही ज्याच्यामध्ये क्लिअर व्यवस्थित दिसत आहेत असे फोटो काढले आणि ते आता आम्ही दाखवणार आहे. पहिला नाही, पहिला मी दाखवणार आणि मी तुम्हाला फोटो स्क्रीनवर दाखवेन कारण असं म्हणजे एकदा असं दाखवेल असतो असं मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला जो हे माझे मम्मी पप्पा आहेत आमच्या इथे सत्यनारायणाची पूजा होती ना तेव्हाचा फोटो आहे आणि तिथे कोपऱ्याला एकदम असा तो जो आहे ना तो मीच आहे. त्याच्या गळ्यामध्ये असं मस्त कुठला तरी लॉकेट आणि तो काळा धागा असतो तो. शरदला जर तुम्ही आत्ताचा शरद आणि जर लहानपणीचे हे फोटोज बघितले बिलकुल पण मॅच नाही करणार. म्हणजे एखाद्याचा लहानपणीचा जो फोटो असतो ना तो बघून आपण सांगू शकतो की अरे हा तुझा लहानपणीचा फोटो आहे, पण तुम्ही जर शरदचे फोटो बघितले तर तुम्ही बिलकुल पण नाही ओळखू शकणार की हा त्याचा लहानपणीचा फोटो आहे. हे त्याचं रहस्य आहे. तेव्हा मी जास्त हँडसम होतो. म्हणजे मी का असं असते मला ना पहिल्यापासून मिकी माऊस हसायची सवय असायची. दात काढून असायची लिटरली अशी एकदम. आणि माझे हेअरकट एकदम बारीक केस तर म्हणजे कान कसं मोठे दिसायचे. तर हा पहिला फोटो आहे आणि मी तुम्हाला नंतर त्याच्यानंतरचा अजून एक फोटो दाखवतो जो म्हणजे त्याच्यामध्ये मम्मी पप्पा मी माझी बहीण प्रमिला आणि माझा भाऊ जितू हे सगळे मी एकदम कोपऱ्याला असं वाकडा बसतो असं एकदम कारण त्याला पप्पांच्या बाजूला बसवले म्हणून तो वाकडा बसलाय. आणि हा जो फोटो आहे ना हे मी टकले का झाले दिसतोय त्याचा रिझन मी तुम्हाला सांगेन. तर त्याच्या अगोदरच काही 1 महिना अगोदरच आम्ही तिरुपतीला गेलेलो. आम्हाला तिरुपतीला गेलो पूर्ण फॅमिली गेलो. तर हा आम्ही तिरुपतीच्या एका स्टुडिओमध्ये फोटो काढला. टकला दिसतोय जो उभा टकलाय तो मी आहे. तर तुम्हाला असं स्क्रीनवर दिसत असेल तर तो उभा टाकला मी आहे. आणि ह्या जेव्हा आम्ही केस काढवले तेव्हा स्कूलमध्ये खूप जण चिडवले टाकले काय बोलायचे मला. म्हणजे तेव्हा असं काय मला ऍक्च्युली खरं सांगू ना मला माहिती मी जेव्हा तिरुपतीला गेलो होतो ना मला आयडियाच नव्हती की तिरुपतीला केस करणार. हे पप्पानी काढले तर सगळ्यांना आम्हाला दोघांना बसवलं हे बसा ते उडून टाकले. पण देवाला देतात केस द्यायचं असतं गुड लक. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मोठा झालो आणि मग खूप 2-3 वर्षानंतरच्या सत्यनारायणच्या पूजामध्ये इथे पण मी एकदम साईडला उभा आहे बघा. तोच म्हणजे त्याच कलरचा शर्ट आहे इथे तुम्हाला दिसत असेल ब्राऊन टाईप. मला म्हणजे तेव्हा ब्राऊन शर्ट खूप जास्तच आवडायचे का कॉफी टाईप असं ना कॉफी ब्राऊन टाईप तर ते खूप आवडायचं. आणि ह्याच्यामध्ये मी असं मागे हात करून उभा आहे
सावधान विश्राम मला. हम्म. आणि त्याच्या एक सोडून माझा मित्र आहे सप्या, स्वप्नील कुमावत, तो आता नाहीये, हो. मी सांगितलंय. तर तो तुम्हाला माझ्या बरोबर भरपूर फोटो मध्ये दिसेल, कारण तो कायम शरदच्या सोबत माझा असतो. जिगरी मित्र, म्हणजे मित्र म्हणून बोलेन तर भाई जिगरी म्हणजे जिगरी माझ्या असं अगदी भावासारखं. माझ्या वाईट चांगल्याचं सोडलं, वाईटच्या वाईट समोर तो माझ्याबरोबर होता. तर अभी ठीक है आगे तो अभी वो सब याद नहीं रखना है, वो याद रखना है, पण आता कॅमेरामध्ये नाही सांगायचं. आणि त्यानंतर अजून एक फोटो आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या घरी, आमचं हे जुनं घर आहे, आमच्या घरी आज हे जे बेड दिसत आहेत ना, ते बेड अजून पण आहेत, एक वरती बेड आणि खाली हे सागवण त्याचे पडलं. ह्याच्यामध्ये माझी बहीण, आणि जो तुम्हाला असा तो लाईन वाला शर्ट दिसतो, म्हणजे मला लहानपणापासून स्टाईल हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणजे मला स्टाईल म्हणजे शायनिंग मारायची. ते बोल ना, स्टाईल सिम्पल शायनिंग करायचं. हे बघा ह्या फोटो मध्ये पण कसा उभा आहे त्याच्यावरून कळत का हा किती एवढूसा आहे काल्या. पण हा फोटो कोणी काढला मला खरंच नाही माहिती. उभी राहायची स्टाईल बघा. आणि हा फोटो काय माहिती का, जेव्हा होळी दहन करतात तेव्हा त्याच्यामध्ये नारळ टाकतात, त्याच्यामधला मी तो खोबरा उचललाय आणि वाट बघतोय, वाट नाही उचललाय आणि तोंडात आहे माझ्या, आणि मी तो चावतोय काढून. माझा फोटो मी तुम्हाला एका कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये बोललो होतो, तर तो हाच तो फोटो ज्याच्यामध्ये मी खोबरा खातोय, खाऊन खरडून असं दातानी. आणि तुम्हाला जर लक्षात असेल, जेव्हा कृतिका थायलंडला गेली, मी बोललो माझ्या खाली घरी एवढे देवाचे फोटो होते. तर हे त्याचं उत्तर आहे. एवढे फोटो होते माझ्या घरामध्ये, असे स्टार्टिंग पासून असं एंड पर्यंत अशी लाईन होती. एवढे फोटो. त्याच्यामध्ये माझा भाऊ, माझी बहीण आणि मी आणि माझी मम्मी. तुम्ही जर झूम कराल ना, त्याच्यामध्ये नवरात्र चालू आहे. नवरात्र ते हे करतात ना, घट बसलं ते बसवलंय आणि आम्ही बघतोय करते काय मम्मी, म्हणजे तिघ जण बघतो. आणि जो वाकडा उभा आहे तो मी आहे, वाकड्या. तेव्हापासून वाकडाच उभं राहायची सवय. आणि अजून एक फोटो आहे, हे आमचे ते गणपती विसर्जनच्या टायमाला आहे बघा, थोडासा ब्लर आहे याच्यामध्ये, जो असा हात करू ना असं, तेव्हा मला असं डान्स करायची सवय. आणि भाई डान्स म्हणजे एकदा ढोल वाजला आणि माझ्या कानामध्ये पडला की बाय वाजायला चालू झालं का माझ्या अंगामध्ये कुठला देव यायचा मला खरंच नाही समजायचं. मी डान्स जिकडं सुरू केलं ना, जिकडं मी सुरू केलंय तिकडनं तो विसर्जन होईपर्यंत मी नाचायचो, एकटाच नाचत. आणि मला तर कोण कॉम्पिटिशन आलं ना समोर, तर मला अजून म्हणजे भाई ये मेरे से अच्छा कैसा नाच रहा है की मला का अजून जोरात डान्स करायला पहिल्यापासून आवडतं मला. आणि म्हणजे नंतर मग माझं पाय दुखायला ना, गुडघा दुखतो, म्हणजे जास्त उड्या मारला की गुडघा दुखतो, म्हणून मी आता कमी डान्स करतो. आता मी कमी डान्स करतो, पण मी जसं मोठा झाला तसं मला लाज वाटायला, मी नाचतो तसं नाही, लाज वाटणार का काय नाही. आणि हा माझा फोटो नाही, हा माझ्या लहान भावाचा, म्हणजे जितेंद्र आणि माझी बहीण प्रमिला, त्या दोघांचा फोटो आहे. तर माझा लहान भाऊ पण खूप क्यूट दिसायचा, आता तेवढा क्यूट नाही दिसत तो. त्याचा जो मुलगा आहे ना, तर अशी मम्मी मला बोलते की तो माझ्यासारखा दिसतो. आणि त्याची जी मुलगी आहे ती बाईसारखी दिसते अशी मम्मी बोलते. नाही, पण मला असं वाटतं की मिहिकाचा जो चेहरा आहे तो लहानपणीच्या प्रमिला सारखा आहे, कारण आम्ही आता बघतोय तर तसा फेस कट. आणि हे आमचं म्हणजे हेच ते घर आहे पहिले जेल बंद अजून, म्हणजे तुम्ही किती वर्ष तुम्ही बघताय, हा ग्रिल अजून पण आहे, अजून एवढी वर्ष हा ग्रिलच आहे. हा ग्रिल अजून पण आहे. ती माझी बहीण आहे. आणि माझ्या घराच्या हे जास्वंदीचं झाड आहे, मनी प्लांट आहे, गुलाबाचं झाड आहे, बरंच काहीतरी झाड आहे. ती साईडला म्हणजे बॅक साईडला माझी मम्मीच उभी. आणि त्याच्यानंतर आता मी थोडासा मोठा झालो होतो, थोडा मोठा झाल्यानंतर तुम्हाला मी फोटो दाखवतो. त्याच्यामध्ये मी काल्या, म्हणजे मी जुना हार्दिक पांड्या बघितलाय का, त्याच्यावर काल्या होतो. तर हे माझा गावचा फोटो आहे. त्याच्यामध्ये मी बघा त्याच्यात आता ओळखू शकतो की हा शरदचा लहानपणीचा. पण हे आधीच्या फोटोज मध्ये तुम्हाला कळलं का? खरंच कमेंट करा. असं काय असं मंगोलियनच वाटतंय कसं. मी असं बघितलं ना तर मला असं झालं की शरद तू कसा होता. हा, आता तू एवढं तुला खिंचाळ की रात्रीचे सगळे झोपले ना, ते हे लोक व्हिडिओ बनवता. कृतिक मला एक सांग ना, तुझा इथे आवाज बरोबर असा येतो या हॉटेलमध्ये,
आम्ही कोळंबी हे असं का होतं परत भांडण तिकीट हा ह्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून मोठा नाही माझ्याकडे नाही अजून मोठा पण थोडा मागे जायला लागेल थोडंसं. तुम्हाला मी होळीचा आता चाईमध्ये होळी जी खेळतात ती एकदम डेंजर वाली होळी खेळतात. तर त्या टायमाला एक सिल्वर कलर यायचा म्हणजे त्याच्यानं आपण त्याला काय बोलतात सिल्वर कलरच बोलायचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा तो हा सोप्या आहे त्याला मी सोप्या बोलायचं. त्याचं नाव स्वप्न सोप्या माझा त्याचं सोप्या कुठे गेला तर तसंच माझं त्याचा पेटने मी ठेवलं होतं. आणि त्याच्या बाजूला जो उभा आहे सिल्वर कलर मध्ये तो मी आहे. मी जबरदस्त ॲरो दाखवीन तुम्हाला. आणि मगाशी तुम्ही जो फोटो बघितलेला त्याचा हा अजून त्याच्यामुळे- म्हणजे हा सगळ्या होळीमध्ये तू तेच करायचा, खोबरा काढलाच जायचा. अरे कोकणातला आहे ना तर काय करा खोबरा म्हणजे खोबऱ्यासाठी उभा आहे तो उभा त्याच्यामध्ये आहे. मी किती शिद्दतनी खातो तुम्हाला कळणार पण आहे. म्हणजे माझं असं मी आता पण जर कोणी नारळ फोडला असेल ना तर मी असं वाटीच ती घेतो आणि असे दाताने सोडतो. कारण मला ती लहानपणापासून सवय आहे ती पूर्ण खरडून खायची ती पहिल्यापासून आहे. आणि त्याच्यानंतर आता थोडस मोठा झालो ते त्याच्या पहिल्या तो तर नंतरच आहे. आता हा बघा ह्याच्यामध्ये मी सूट घातलाय. हा माझ्या 10th म्हणजे 9th सॉरी 10th स्टँडर्डला आपण जे 10वीचे मुलं असतात त्यांना सेंड ऑफ करतो. तर हा जो सूट आहे ना हा सूट माझा मित्र एक रोहन तांबे करून हा त्याच्या पप्पांचा लग्नामध्ये घातलेला सूट आहे. आणि मी सांगतो का मी गेलो होतो रोहनच्या घरी माझ्याकडे काही सूट नव्हता. मला सूट सांगितलं होतं घालायला. तर रोहनच्या मम्मीनी मला सांगितलं की शरद तू हा सूट घाल तुझ्यावरती तो सूट होईल. आणि मी खरंच हा घातला आणि मला एवढे कॉम्प्लिमेंट मिळाले ना तेव्हा त्या की मला टीचर बोलले तू इथं शायनिंग क्यों मार रहा तू सूट पेन शायनिंग मार. हा मी तर बॅक बेंचवर होतो ना बाहेर पहिले नजरेमध्ये पडलेले लोकांचे म्हणजे तेव्हा फुल एकदम खरं सांगतो त्या दिवशी मी म्हणजे आता तेव्हाचा टाइम त्याच्यामध्ये मी हँडसम दिसत होतो. टीचर जादा मत कर कम कर दादा ऍक्टिंग मत कर म्हणजे त्याच्यानं अजून फुटलो असतो म्हणून मी जास्त ऍक्टिंग नाही. आणि त्याच्या माझ्या बाजूला जो उभा आहे तो आहे माझा मित्र अमित शेळके. आणि तो कॉलेजला होता पण माझा आणि त्याचा तुम्ही हाईट बघा ना ऑलमोस्ट मी 9th स्टँडर्डला तो कॉलेजला होता 12th ला होता पण त्यांची फ्रेंडशिप आहे अजून पण आहे फ्रेंड आहे. आता तो त्याला बेबी झाला तो आता कल्याणला आहे. तो MSCB पण कामाला तो बिझी असतो जास्त काय भेटणं होत नाही. आणि हा देवाऱ्याचा फोटो मगाशी दाखवला. आणि अजूनही फोटो हा कल्याणचा खडकपडा आहे काही वर्षांपूर्वीचा काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. जे आता नवीन आहे त्याला नसेल माहिती पण हे काहीसं असं होतं खडकपडा. आणि आता किती चेंज झालंय हे तर तुम्ही पाहताच आहे तुमच्या डोळ्यांनी. आणि थांबा आता मी तुम्हाला एक खूप जास्तच भारी फोटो दाखवणार आहे. हा तुम्ही जर बघाल तर हसायला येईल तुम्हाला. हा मी माझ्या 11th म्हणजे 10th नंतर आपण 11वी जर तो कॉम्प्युटर क्लास लावायची खाज असते ना सगळ्यांना MSCIT करायची मला पण ती खाज होती. ते असतं ना 10वी नंतर ते कॉम्प्युटर क्लास लावला ते कॉम्प्युटर क्लास मधनं आमची सहल गेली होती. तर हा दुसरा फोटो आहे. हा मी कशाला झाडावर चढले काय माहिती तेव्हापासून चढायची सवय होती झाडावर. तर तो असं शायनिंग मारून मी असं बुके काय सुकलेला बुके काय मला माहिती माझं शायनिंग मारले होते. तो चष्मा घातला तो अमितचा चष्मा आहे तुमचा. आणि जो घड्याळ घातला तो पप्पांचा आहे. चप्पल हा माझीच आहे. जीन्स पण माझी टी शर्ट पण माझं. पण मी कसा दिसायचो म्हणजे लिटरली म्हणजे मला असं कधी बघवत नाही मला मी असं हे कधीची गोष्ट आहे. आता म्हणजे इयर पण आठवत नाही कुठला इयर आहे तो यार 2000 पण नाही 2000च्या पहिले 2000चा नाही 2000च्या पहिल्याचा टाइमाचा लिटरली कसा दिसतो कसा. आणि त्याच्यानंतर हा माझा कॉलेजचा हा जरा तुम्हाला आवडणार नाही पण आम्ही बॉडी शो ऑफ करतो बॉडी दाखवतो मी स्वतःची बघा. हे माझ्या कॉलेजची म्हणजे हे स्टार्टिंग बॉडी तयार होण्यात म्हणजे बनवायचं फेसचं स्टार्टिंग आहे. मध्ये जो आहे ना असं करते. आणि हा जो फोटो काढलाय ना याच्यामध्ये माझा मित्र आहे रोहन. हा सोनार आहे रोहन पोद्दार करून. याचं खडकपड्यावर सोनं ज्वेलरीचा शॉप आहे. खूप श्रीमंत माणूस आहे साला एक नंबरचा खरंच. तर ह्याच्या पप्पानी जेव्हा माझा फोटो बघितला ना तेव्हा रोहन थोडासा हेल्दी होता. तर रोहनच्या पप्पा बोलतात त्याची बॉडी बघ त्याच्या बॉडीला कटिंग बघ कशी आहे तू कधी करणार व्यायाम असं बोलायचं. आणि जेव्हा अरे रोहन चल ना वर्कआउट कर चल तर तो
आणि त्याला वडापाव खायचं खूप आवड होती. आम्ही बिर्ला, तर हे बिर्ला कॉलेजचे सगळे मित्र आहेत माझे. कल्याण वेस्टला बिर्ला कॉलेज जर माहित असेल तर तेव्हापासून बॉडी बिल्डिंगचा शौक आहे मला चांगलाच, म्हणजे त्याच्या पहिल्यापासून या सगळ्या आठवणी आहेत. तर मला माहिती आहे तुम्हाला खूप एक्सपेक्टेशन असते की भाई तू भरपूर सारे फोटो, पण काय झाले ते फोटोज आहेत ना तर ते थोडेसे जुने आहेत ना, खूप जुने आहेत ना. आता मी किती कसं झालं, मी तर माझं वय झालं तर ते फोटो पण जुने होते. म्हणजे त्याच्यामध्ये अजून भरपूर फोटो आहेत म्हणजे पप्पाचे मम्मीचे, तर ते पण मी तुम्हाला कधीतरी दाखवीन ते फोटो. आता तुम्ही आता फक्त म्हणजे शरदच्या रिलेटेड शरद कसा दिसायचा हे आपण शेअर करण्यासाठी काही फोटो हा फोटो आवडला नाही आवडला ना, म्हणून तर हाच फोटो बघतोय. ह्याच्यात जरा बरा दिसतोयस तू. त्या लहानपणीच्या ह्याच्यात एकदम म्हणजे गचाळ तुम्हाला माहिती का असा खात असणारा, असा ई ऊ करणारा. आता मी कृतिकाला ना एक स्टोरी सांगेल. आता आपण जे हिंदू लोक आहेत ते म्हणजे कमरेमध्ये काळा धागा बांधतो, मुंज असं काय मुंज बोलत असेल. हा तर माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट होते, म्हणजे डेंजरली स्ट्रिक्ट होते. तर ते आमच्या कमरेला असलंच पाहिजे, म्हणजे आम्ही अंगो ते दिसलंच पाहिजे की काळा धागा आहे याच्यात. आणि मला ना ते काळा धागा जाम कंटाळा यायचा. तर मी एकदा तो काळा धागा कैचीने कापला आणि त्यांना ते 2 दिवस दिसला नाही तो मला. तिसऱ्या दिवशी त्यांनी मला इथे बोलवलं इथे जरा आणि विचारलं जर तो टी शर्ट जरा वरती केलं. टी शर्ट तर माझा तो धागा दिसला नाही. तर त्यांनी मला अशी सनसनीत कानफडीत दिली असेल ना. त्यांनी एक शब्द वापरला तो मी युट्यूबवर नाही बोलू शकत तुम्हाला, की तो घालायचा धागा. मग मी तो धागा त्यांनीच बांधला. ते बोलले इथे मम्मीला आवाज दिला तो ते धागा देतो. आमच्याकडे जेव्हा बंडल असेल तो काळ्या धागाचा, तर तो पूर्ण परत बांधला. त्याच्यानंतर कधी कापला म्हणजे मी 10वी नंतर कापून टाकला, पण 10वी पर्यंत मी तो घालायचो. आणि त्याचा वापर बेल्ट पर्यंत पण कधी पॅन्ट कधी लूज व्हायची ना, तर खरंच तुम्ही पण वापर असेल म्हणजे जे मुलं बघत असेल कमेंट करून तर नक्कीच सगळ्यांनीच केलेलं आहे. त्या गुंजीमध्ये अशी ती पॅन्ट म्हणजे खाली पडणार नाही, कारण मी थोडं बारीक होतो ना, माझी पॅन्ट सरकायची खाली. तर असं काही किस्सा आहे. तर आय नो मला माहिती आहे म्हणजे एवढी एक्साइटमेंट लेवल जास्त मार खाल्लाय लहानपणापासून. म्हणून मला बघितलं की मला आसमीची आठवण येते ती. आणि ती जे कॅरेक्टर आहे ना ते एकदम म्हणजे एवढं मॅच होणार डिक्टो कॅरेक्टर आहे. त्या दिवशी जे पण लोकांवरती दादागिरी करण्याचं पण दाखवायचं असं की हा मी खूप पण नरम दिलंय खूप. त्या दिवशी असंच झालं, मी फोनवर म्हणजे कृतिका तिच्याशी बोलत होती आणि ती बोलली शरद काका तुझ्याशी बोलायचंय. ती बोलली मला नाही बोलायचंय, मी नाही बोलणार. आणि ती तशीच करते. मुद्दाम तिला बोलायचं असलं तरी ती तुम्हाला सांगणार नाही बोलायचं ना, मला नाही बोलायचंय असं म्हणाली. मग मी 2दा ती तसंच म्हणाल्यावरती मी तिला म्हणाली की अरे सोनू काका बोलतायत की काकांना खूप आठवण येते तुझी, तुझ्याशी बोलायचे त्यांना आजमीची आठवण येते ना बेटा, एवढंच म्हणाली. मग ती काय म्हणाली असेल, हा दे. आणि बोलली म्हणजे माझी बोलली एक नंबरची. मला तिची ऍक्च्युली खूप जास्त आठवण येते. पण काय होतं माहितीये का, ती फोनवरती तशी नाही बोलत. ती फोनवर कोणाशीच नाही बोलत, पण ती समोर असेल. आता तुम्ही जेव्हा पण विचारता तेव्हा बघ अशी चिटकते मला बरोबर, चिटकून असेल पहिल्यापासून. म्हणजे असं नाही, पण लहान मुलांना मी स्वतः लहान असताना पण लहान मुलांना सांभाळायचो. मला काय माहिती एवढी आवड होती लहान. म्हणजे मला श्रद्धा कधी बोलते की तुम्ही एक काम करा ना, ते काय बोलत त्याला बेबी सिटिंग करा ना. मला कधी असं वाटतं की मी केलं, कारण मी त्यांना टॉलरेट म्हणजे मी मुलांना किती पण असं टॉलरेट करू शकतो कारण माझं इरिटेशन नाही होत त्याला, मला इरिटेट नाही होत, मला मजा येते. मग मी एकदम त्यांच्यासारखंच होतो, एकदम म्हणजे फुल चिल सवय मला. आता मी वेट करतो माझा कधी येणार आहे, माझा की माझी जी पण लवकर येऊ दे देववरती भगवान. चला ठीक आहे, याच नोट्सवरती हा आम्ही छोटासा इथे संपवतो आणि भेटूया आपण अशाच छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ अजून एक गोष्ट जाता लास्ट व्हिडिओ मध्ये जेव्हा कृतिका व्हिडिओ करत होती गाडीमध्ये, तिच्या कानातला एक साईडचा पडला होता. एका ताईने फक्त त्या ताईंनी, सॉरी ताई तुमचं नाव मला लक्षात जरा हवं पण आता हिला हवं पण एवढा किंच मी एक्साइटमेंट मध्ये बोलताना तसा मोठा आवाज येतो. हॉटेल तुमचं मला नाव मी विसरली त्या कमेंट मध्ये. मी टाकतो कमेंट टाकतो. पण खरंच मी सांगते, मी पूर्ण तो म्हणजे टेक घेतला आणि त्याच्यानंतर असं करत होती, केसांचा क्लिप नीट करत होती गाडीमध्ये फार पुढे गेल्यावरती 2-3 मिनिटं राहिलेली.
म्हटलं माझं अरे कानातलं कुठे शोधते मला काय मिळालंच नाही ते. घरी आल्यावरती पण आता मी सांगू किती मोठी गजनी. मला सांग तू शूट कुठल्या कॅमेराने करतो? फ्रंट कॅमेराने बरोबर. तुझा चेहरा दिसतो ना कॅमेरामध्ये, मग तुला तुझा पण मला खरंच नाही लक्षात आलं. मी आज तू जेव्हा किती भेंद्रट आहे कळलं का? कळलंच तू. बोलायचं होतं ना. चला मित्रांनो, आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लिटरली समोर दिसते का माझा चेहरा? समोर आणि दिसत नव्हतं, माझं लक्ष पूर्ण माझ्या ह्याच्याकडे होतं तू म्हणजे भेंद्रट आहे. कॅमेराकडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.